या जीवाचं आणि या संसाराचं असं लग्न लागलं महाराज, म्हणून या संसाराला आपण भीतच. संसाराची भीती वाटते का? नाही वाटत आपल्याला. का? पाहतो एखादा इन्स्पेक्टर असला, आता त्या इन्स्पेक्टरला बाहेर जर बघितलं तर लोक घाबरतात, पण तो इन्स्पेक्टर जर आपल्या गावातला रोजचा माणूस असला तर आपण त्याच्या खांद्यावर हात ठेवून थाप टाकू. बरोबर आहे की नाही? अति परिचयात अवज्ञा. बरोबर आहे की नाही? मग हा संसार आपण जन्मोजन्म करत आलो. हा संसार जन्मोजन्म आपण तेच केलंय महाराज, संसारच केलाय, म्हणून त्या संसाराची आपल्याला भीती वाटत नाही. हा, आपण संसार सोडू शकत नाही. आपण जिथं जाऊ तिथं संसार सुरू करू. हा बरं, आपण जिथं जाऊ तिथं संसार सुरू करू. काय नाही, एक पिशवी दिली त्यांनी फक्त, विठ्ठल विठ्ठल मला तुम्ही सांगा, मी सांगेल तुम्हाला काय. पहा, हा संसार आपण सोडू शकत नाही. उदाहरण देऊ का? ते जुने कीर्तनकार उदाहरण द्यायचे बरं का, मी पण एकदा दोनदा सांगितले. वनी 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 संसार त्यागुनी वनी गेला आणि वनी वनिता चिंतित बसला. एक मनुष्य संसाराच्या तापाने तापला, इतका तापला त्याला वाटलं नकोच हा संसार, एकदाचा हा संसार सोडून द्या, बायको नको, मुलं नको, काहीच नको. आणि त्याने संसार त्यागला ना. संसार त्यागून तो अरण्यामध्ये गेला आणि साधना करू लागला. साधनेसाठी बसला, त्याने नामस्मरण त्या ठिकाणी चालू केलं. पुढं चातुर्मास आला, त्या गावातले लोक त्या बाजाराला ये जा करायचे त्या रस्त्याने. चातुर्मास आल्यावर मग थोडं पावसाचं वातावरण होतं. त्या गावातील लोकांना वाटलं, अरे साधू महात्मा आता पाऊस आल्यावर काय करतील. मग त्या गावातल्या लोकांनी त्यांना एक पर्णकुटी बांधून दिली. थोडस लक्षपूर्वक आहे का? त्या गावातील लोकांनी काय केलं? पर्णकुटी बांधून दिली. पर्णकुटी बांधून दिल्यानंतर ते साधू त्या पर्णकुटीत राहायला लागले. आता ते साधू म्हणत होते, कशाला बा मला ही पर्णकुटी? ते म्हणले, अहो असू द्या. आणि मग ती पर्णकुटी बांधून दिली. मग पर्णकुटी बांधून दिल्यावर साधू पर्णकुटीत राहायला लागले. मग ते कपडे वगैरे धुवून त्या झोपडीत वाळू घालायचे. आता जिथं मनुष्याची वस्ती तिथं प्राणी यायला सुरुवात होती महाराज. 2 उंदर कुठून तरी आले महाराज, आणि ते उंदर त्या पर्णकुटीत शिरले. मग ते उंदरांनी काय केलं? त्या साधूचे ते कपडे कुरतडायला सुरुवात केली. मग ते साधू म्हणले, अहो काय उपाधी लावून दिली माझ्या माग? अहो माझे सगळे ते कपडे कुरतडायला लागले, माझी लंगोटी कुरतडायला लागले. ते लोक म्हणले, काळजी करू नका साधू, आम्ही त्या उंदराचा बंदोबस्त करू. आणि मग गावातल्या लोकांनी काय केलं? एक मांजरीचं पिल्लू आणून दिलं. हा बरं, आपण संसार सोडू शकत नाही, मी सांगतो तुम्हाला. जिथं जाऊ तिथं संसार आपण सुरू करू. मग एक मांजरीचं पिल्लू आणून दिलं, आणि मग त्या पिल्लानी काय केलं महाराज? त्याला भूक लागली, त्याने ते उंदीर पकडला. उंदीर पकडला. आता 2 दिवस त्या मांजराने ते उंदर खाल्लं. तिसऱ्या दिवशी मांजराला भूक लागली, मांजर वरडायला लागलं. तो साधू म्हणला, हो हे काय उपाधी लावून दिली, आता ह्या मांजराला काय खाऊ घालू? मग त्या गावात चांगला गायाचा धंदा करणारा एक माणूस होता. तो म्हणला, जाऊ द्या, साधूला एखादी गाईच देऊन टाकू. आणि मग त्याने चांगली 15-20 लिटरची काळी बांडी कारवड पहिल्यारू यायला झालेली साधूला दिली. साधूला महाराज लोकांना असं दान चांगलं चांगलं करीत जावा. ती गाय काय केली त्याने? दुधाळ गाई दान दिली महाराज. दान दिल्यानंतर मग त्या साधूने दूध काढलं, ते 15-20 लिटर दूध निघालं त्या गाईचं. आता मांजर पिऊन पिऊन किती पिईन? दिवसभरात लिटर भर पिली, तसंच दूध पडलं. साधू प्याला 1-2 लिटर. साधू 1-2 लिटर प्याला, आणि मग ते दूध तसंच उरलं महाराज. आणि मग ते दूध खराब झालं. साधू म्हणला, आता काय करावा? या दुधाचा सगळा वास सुटला. आणि मग ते साधूच्या सगळा साथ घेत यायला. ते लोक आले. साधू म्हणला, हो हे काय उपाधी लावून दिली? म्हणले, या दुधाचं काय करायचं? ते म्हणले, काळजी करू नका, आम्ही ना आमच्या गावात एक बाई आहे, तिला पाठवतो. ती ते दुधाचं सगळं नीटनेटकं व्यवस्थित करील, दही लावील. मग ती बाई यायची, दही टाकायची, ती लोणी काढायची, तूप लावून द्यायची. असं बरेच दिवस चाललं. साधूने विचार केला, आता काय जाजान ये
मग इथंच राहा म्हणले. आता साधूने तिच्या बरोबर विवाह केला महाराज. म्हणजे पहा, प्रपंच आपण सोडू शकत नाही. वनी संसार त्यागुनी वनी गेला, वनी वनिता चिंतित बसला. आपण जिथं जाऊ तिथं संसार काय करू, सुरू करू, पण संसार त्यागणार नाही. हा मुमुक्षु जीवाला तिसरा जो जीव आहे, तो जीव जो आहे तिसरा वर्ग, साधू संतांचा वर्ग, या वर्गाने संसाराचं स्वरूप जाणलं. हा, संसाराचं स्वरूप जाणलं, तो ओळखलं आणि संसाराचा त्याग सुद्धा केला. आणि जनतेला सुद्धा, सर्वसामान्य जीवाला सुद्धा सांगितलं. पण मुमुक्षु जीव किंवा दुसरे वर्ग संसाराचा त्याग करू शकत नाही. आपण करू शकतो का? आपण संसाराचा त्याग करू शकत नाही. पण तिसरा जो वर्ग आहे त्याने ब्रह्मतत्वाचा अभ्यास केला आणि त्याने विचार केला का हा जीव संसाराचा त्याग करू शकत नाही. मग जीवाने संसार करा, पण या संसारात कसं राहा हे मात्र त्या तिसऱ्या वर्गाने सांगितलं. हा वर्ग जो आहे, या तिसऱ्या वर्गाने विचार केला का हे दुसरे वर्ग संसार सोडू शकत नाही. पहा, या अभंगामध्ये एक क्रियापद असं नाथबाबांनी लावलं. काय लावलं? तैसे असावे संसारी. असावे म्हणजे संसार सोडायचा नाही. या असावे शब्दाला इतका अर्थ आहे, तैसे असावे संसारी म्हणजे संसार सोडू नका, मग संसारात असं राहा. कसं राहा? तर पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतून या राहती. तैसे असावे संसारी, जोवरी प्राचनाची दोरी. जोपर्यंत तुमच्या प्रारब्धाची दोरी शाबूत आहे तोपर्यंत या संसारामध्येच राहा. पण कसं राहा? तर पक्षी जसा अंगणामध्ये उतरतो. पहा, अंगणात आता सगळ्यांना लई खोलात शिरून सांगत नाही, पण काही वाळू घातल्यावर पक्षी येतात का नाही? तिथं आल्यानंतर आपण दरवाजा उघडल्यानंतर त्या पक्ष्यांना आवाज देतो. मग ते पक्षी काय करतात? उडून जातात. पण जाताना कमीत कमी किलो दाणे घेऊन जातात का? जातात का घेऊन? काही अजिबात घेऊन जात नाहीत महाराज. ते सोडून देतात, तसेच उडून जातात. एक दाना सुद्धा घेऊन जात नाहीत महाराज. बरोबर आहे की नाही? मग पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतून या राहती. ते त्या धान्याला गुंतून राहत नाही महाराज. त्याच्याही पुढे जाऊन सांगू का? वेळ झालेला आहे, पण आता पटकन सांगावं लागेल मला की ती सुगरण पहा तुम्ही. सुगरण किती सुंदर घरट बांधते महाराज. ती किती डोकं चालवती महाराज. एवढासा पक्षी, एवढ्याशा पक्षाचं डोकं किती असतं, तिचं मागचे किती डोकं असतं त्या सुगरणीचं. काय तिला गवळण म्हणतो का काय म्हणतो आपण? एवढं एवढं डोकं महाराज. त्या डोक्यामध्ये तिचा मेंदू केवढा असलो. पण ती सुगरण किती डोकं चालवते. त्या विहिरीमध्ये घरट बांधताना तिथं विहीर असावी, ती बारीक फांदी असावी महाराज, करंगुळी सारखी ती फांदी त्या विहिरीत गेलेली असावी. आणि मग बरोबर त्या फांदीला ती काय करते? घरट बांध. महिना 2 महिने आजून अगदी ताजं गवत आणून इतकं गुंफून 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 ते घरट किती सुंदर तयार करते. अहो, आपण ते घरात शोला अडकितो आणून. आपण आयत्याच पिठावरचे तसे आहे का? हा, इतकं सुंदर घरट बनवती महाराज ती. आणि मग त्या घरट्यामध्ये पिलं ठेवती. त्याच्या पुढे जाऊन सांगू, कधी जर ते घरट तुम्ही काढलं तर त्या घरट्यात एक चिखलाचा गोळा असतो. कशासाठी? अहो, त्या पिलांना लाइटिंग सुद्धा लावती ती त्या घरात. काय करती? लाइटिंग लावती. कशाची? ती काजवा धरून आणती आणि त्या ओल्या चिखलात काजवा तुम्ही कधी उघडून पहा. मी हे दृष्टांत ऐकल्यावर 2-3 उघडून बघितले. आणि मग ते त्याच्यात लुकझुक 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 लेझर लाईट लावती महाराज ती. किती काळजी घेती. पण त्याच्यामध्ये अंडी घालती, पिलं मोठी करती. आणि एकदा का पिलं त्या घरट्यातून उडून गेले का परत ती सुगरण त्या घरट्यात येत नाही. ते घरट सुद्धा ती सुगरण सोडून देते महाराज. म्हणजे त्या इतक्या कसोशीने प्रयत्नाने बांधलेल्या घराला सुद्धा ती गुंतून राहत नाही. मग नाथ बाबा सांगतात, तुम्ही सुद्धा संसारात असेच राहा ना. कसे? त्या पक्षासारखे. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतून या राहती.
दुसरा दृष्टांत नाथबाबांनी दिला, वस्ती कर वस्ती आला. मग 2-4 दिवस तिथंच राहिला. प्रातःकाळी उठून गेला. पहा, आता पूर्वीच्या काळी जर कुठं वस्तीवर किंवा प्रवास करायचा म्हटलं तर मग पायी पायी प्रवास राहायचा. आणि मग पायी प्रवास करत असताना जर सूर्यास्त झाला तर एखाद्या वस्तीवर त्या ठिकाणी थांबण्याची विनंती केली जायची. अहो थांबावा का रात्रभर? मग ते सांगायचे, कोण आहे? अहो वस्ती करे, म्हणजे 1 दिवसाची फक्त वस्ती करायची, एका रात्रीची. मग ते म्हणायचे थांबा. मग तो वस्ती कर तिथं थांबायचा, तो प्रवासी 1 रात्रभर थांबायचा. आणि सकाळ झाली की तो काय करायचा? उठून जायचा. महाराज प्रातःकाळी उठून गेला. मग नाथबाबा सांगतात, तसंच या संसारात राहा. तुम्ही इथं आले ना, मग हे भाडे तत्वावर शरीर मिळालेलं आहे, इथं राहा. आणि एकदा तुमची वेळ संपली, पहा या मृत्यू लोकात आपण जे आलो महाराज, हा एक रंगमंच आहे. काही रंगमंच हे, या रंगमंचावर आपल्याला एक पात्र दिलेलं आहे. तेवढं इथं यायचं, तेवढा अभिनय करायचा, आणि अभिनय संपला की इथून जावं लागतं. तुमचा पार्ट तिथे इथं तेवढाच आहे महाराज. एखाद्या नाटकात तुम्ही भाग घेतला, तुमचा 2 मिनिटाचा रोल संपल्यावर तुम्हाला स्टेजवर थांबून देतात का? तुम्हाला यावं लागतं. नाही आले तर तुम्हाला ओढून बाहेर काढतील तिथून, पण तिथं थांबू देणार नाही. तसंच आहे. हा मृत्यू लोक सुद्धा एक रंग पहा. आणि या रंगमंचावर आपल्याला आयुष्य किती मिळालंय? अल्प आयुष्य मिळालं. अल्प आयुष्य मानव देहा, शत गणिले ते अर्धरात्र खाय. म्हणजे अर्ध आयुष्य तर झोपेतच जातं महाराज आपलं, बरोबर आहे की नाही? मग इतकं अल्प आयुष्य आपल्याला मिळालंय. मग हा देह आपल्याला जो मिळालाय महाराज, इथं भजनासाठी मिळालाय. देवे दिला देह. मग हा सुंदर देह आपल्याला दिलाय महाराज, कशाकरिता? भजनाकरिता. मग एकदा वर हात घ्या, सुंदर भजन करा महाराज. विठोबा रखुमाई, वर घ्या, वर घ्या. हरी दे हरी दे जय जय गोपाल कुमार. हरी जय जय हरी जय गोपाल कुमार. हरी दे जय हरी दे जय गोपाल कुमार. हरी जय जय हरी जय गोपाल गोपाल कुमाई. गोपाल कुमार जय जय गोपाल कुमाई. गोपाल कुमाई गोपाल कुमाई. गोपाल कुमाई गोपाल कुमार. गोपाल कुमाई गोपाल कुमार. गोपाल कुमार गोपाल कुमाई. गोपाल गोपाल कुमाई गोपाल. सुंदर भजन केले. एकदा तुमच्यासाठी टाळी वाजवा. बराच वेळ हात वर घेतले, आता हात खाली घ्या. पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, एका गुंतोनिया राहती. तैसे असावे संसारी, जोवरी प्राचनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला. प्रातःकाळी उठून गेला. तैसे असावे संसारी, जोवरी प्राचनाची दोरी. पहा, 2 उदाहरण नाथबाबांनी या ठिकाणी दिले. एक तर पक्षासारखं, दुसरं वस्ती करासारखं. मग इथं या मृत्यू लोकामध्ये आपला जन्म झाला. संसार सोडायचा एकाही संतांनी सांगितलं नाही. म्हणूनच नाथबाबांनी इथं सांगितलंय, तैसे असावे. या असावे शब्द असा निर्देश करतो की संसार सोडू नका, पण संसारात असं राहा. संसार सोडायचा सांगितला नाही.
पण या संसारात असताना एक तर पक्षासारखं राहा किंवा वस्तीकरासारखं राहा. कारण पण ही भावना किंवा हा जो उद्देश आहे, हा उद्देश आपल्याला कधी कळल तर हा तिसरा वर्ग आपल्याला त्या ठिकाणी हा उपदेश करतो, जो मी सांगितला बद्ध, मुमुक्षु आणि संतांचा वर्ग. हे संत आपल्याला ही शिकवण देतात. म्हणून आधी संतांना शरण गेलं पाहिजे, तेव्हा हे साध्य होईल. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतून या राहती, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचनाची दोरी. प्रस्तुत अभंगावर अगदी माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे विवेचन करण्याचा प्रयत्न केला. जे काही योग्य असेल तो पैठणच्या नाथबाबांचा आशीर्वाद समजा, सद्गुरु बाबांचा आशीर्वाद समजा. जे अयोग्य असेल तो माझ्या वैयक्तिक बुद्धीचा दोष समजावा. पहा, आज हे संपूर्ण खोतकर परिवार या ठिकाणी भारत विष्णू खोतकर 1 वर्ष आपल्यामधून झालं. पहा, भारत आणि मी वर्गमित्रच आहेत महाराज. एकाच वर्गामध्ये आधी अतिशय शांत स्वभावाचा तो. शाळेमध्ये तर इतका शांत होता महाराज, अतिशय शांत स्वभाव. परंतु एकदा ज्याचे त्याचे लग्न झाले, प्रत्येक जण आपापल्या कार्यामध्ये व्यस्त झाला महाराज. ज्यावेळेस पुन्हा एकत्र आलो त्यावेळेस चांगले 40शीचे झालेले होते सगळे. आता सुंदर ग्रुप आमचा तयार झाला. एकमेकाच्या आडीनडीला त्या ठिकाणी आम्ही सहभागी होतो. काही अडचण जर कोणाच्या आयुष्यामध्ये आली तर सगळा 96 ग्रुप आम्ही त्या ठिकाणी धावून मदतीला जातो महाराज. अभिमान वाटतो त्या ठिकाणी त्या ग्रुपचा. मला खरोखर आमच्या ग्रुपचा मदत त्या ठिकाणी केली जाते. या परिवारातून एक तरुण त्या ठिकाणी तरणा बांड मुलगा जाणं याच्यापेक्षा मोठं दुःख नाही. परंतु आपण आत्ताच पाहिलं, आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे चाले ना. जिथं अभिमन्यूला वाचवता आलं नाही तिथं तुमची आमची काय कथा महाराज. त्याच्यामुळे ज्याचे श्वास संपले त्याला जावं लागतं. आज श्रद्धापूर्वक अंतकरणाने या कुटुंबियांनी दशक्रिया विधी केलेला आहे. या दशक्रिया वर्ष श्राद्धाचा विधी भूदेवांनी आतमध्ये केलेला आहे. त्यानिमित्त ही कीर्तन रूपी सेवा, याच्यामधून जो काही अल्पस्वल्प पुण्याचा संचय या ठिकाणी झाला असेल, हे सगळं पुण्य भारतच्या जीवात्म्याला आपण त्या ठिकाणी समर्पित करूया आणि झालेल्या सेवेला पूर्णविराम देऊया.